मला बरे वाटत असले तरीही नियमित फॉलोअप आणि तपासण्या का महत्त्वाच्या आहेत? मधुमेह किंवा प्री डायबिटीज असलेले अनेक लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात पूर्णपणे बरे वाटतात. खरं तर अनेकांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणीय लक्षणे दिसत नाहीत. मधुमेह असलेल्या काही लोकांना वाढलेली तहान, वारंवार लघवी होणे, वाढलेली भूक, अस्पष्ट वजन कमी होणे, थकवा, अंधुक दृष्टी, जखमा हळूहळू भरून येणे किंवा वारंवार संसर्ग होणे यासारखी लक्षणे जाणवू शकतात. परंतु बऱ्याचदा, विशेषतः सुरुवातीला, मधुमेह एक मूक स्थिती म्हणून वागतो. हे शांतपणा दिशाभूल करणारे असू शकते. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त आणि अनियंत्रित राहते तेव्हा ते हळूहळू शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना नुकसान करू शकते. कालांतराने उच्च ग्लुकोज पातळीमुळे डोळे, मूत्रपिंड, हृदय आणि मज्जासंस्था प्रभावित होऊ शकतात. या बदलांमुळे सुरुवातीला सामान्यतः वेदना किंवा स्पष्ट चेतावणी संकेत दिसत नाहीत आणि अनेक लोकांना नुकसान आधीच गंभीर झाल्यानंतरच काहीतरी चूक आहे हे कळते. येथेच नियमित फॉलोअप अत्यंत महत्त्वाचे ठरतात. नियमित तपासण्यांमुळे तुमच्या डॉक्टरांना शरीरातील सुरुवातीचे बदल ओळखता येतात. साधी चाचण्या जसे की रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी किंवा मूत्र तपासणी वर्षातून 1 किंवा 2 वेळा केली जाते. त्यावरून मधुमेह तुमच्या अवयवांवर परिणाम करू लागला आहे का हे दिसून येते. या चाचण्या जलद, परवडणाऱ्या आणि अतिशय माहितीपूर्ण आहेत. त्या समस्या लवकर ओळखण्यास मदत करतात जेव्हा उपचार सोपे, अधिक प्रभावी आणि कमी खर्चिक असतात. जर आपण गुंतागुंत गंभीर होईपर्यंत थांबलो तर उपचार अधिक कठीण होतात आणि आरोग्यावरील परिणाम खूप मोठा होऊ शकतो. याला स्कूटर किंवा कारच्या सर्व्हिसिंग सारखे समजा. इंजिन बिघडण्याआधी तुम्ही त्याची काळजी घेण्यासाठी थांबत नाही. नियमित सर्व्हिसिंगमुळे ते सुरळीतपणे चालू राहते आणि नंतर मोठ्या समस्या टाळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे नियमित वैद्यकीय तपासण्या तुमच्या शरीराला दीर्घकालीन गुंतागुंतीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. तुम्हाला बरे वाटत असले तरीही तुमच्या फॉलोअप भेटी ठेवणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घेणे, संतुलित आहार घेणे, शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे चाचण्या करणे महत्त्वाचे आहे.